सामनो एका बाजूक आपण भोग मिळतलो सातेरी नेमळे संघ बनाम माहुली सातेरी युवराज स्पोर्ट्स या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचं कौल माहुली सातेरी युवराज स्पोर्ट्स संघाच्या बाजून प्रथमतः घेतलेलं क्षेत्ररक्षण यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न सलामीची जोडी होती मैदानात एका बाजूक गोपाळ बट्टा आणि दुसऱ्या बाजूक अजय पेडणेकर मोठ्या फटक्यासाठी झालेलो अजयचो प्रयत्न पहिला लागलेला कलाम 0 या धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन एक या धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन फलंदाज अजय मैदानाच्या बाहेर स्पर्धेदरम्यान स्वागत केले जात आहे चिमुला आराम यांचं स्वागत होत आहे युवासेना आयोजित भगवा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून चिमुला आराम यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे सुबोध षटके पुढचा चेंडू कट करण्यासाठी झालेलो प्रयत्न बॅटची कडा यष्टीरक्षकाचा मिळता सहारा यष्टीरक्षकाच्या वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू दुसरा लागलेला कलाम बॅक टू बॅक दुसरो हादरो बसता यावेळी मात्र सातेरी नेमळे क्रिकेट संघ आवश्यकता है कृपया मुख्य व्यासपीठावर या जितेंद्र नागोजी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश पहिल्या चेंडूवर एकेरी धाव त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 विकेट मैदानाच्या बाहेर 2 गडी गारद केल्यानंतर ऑन हॅट्रिकची संधी असलेली गोलंदाज संदेश साठी न्यू बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आपण भोग मिळतलो राकेश सारंग पण हॅट्रिकची संधी आणि या हॅट्रिकच्या चेंडूवर मात्र टप्पो पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेक वळसो घेणारा चेंडू पंचांकडे वाईट साठी दाद मागता राकेश मात्र पंच यावेळी सांगतात चेंडू खेळण्याजोगं होतो परिणामी निर्धाव चेंडूची सांगता पोलंड चेंडूची झाली असता सांगता सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 4 चेंडूच्या सांगती अखेरीस 1 धाव फलकार परत एकदा अतिशय दर्जेदार चेंडू सुरेख चेंडू टप्पो पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा चेंडू फलंदाज राकेश याला बीट करणारा चेंडू आपण भोग मिळालो आणि तिसऱ्या अंपायरांकडे दाद मागितली गेली वाईड साठी यापूर्वीचो जसो चेंडू होतो तशाच पद्धतीचा चेंडू भोग मिळालो पंचांचा इशारा होतो फेअर डिलिव्हरीचो मात्र यावेळी गोपाळ बटन घेतलेलो तिसऱ्या अंपायरांसाठी कॉल वाईड बॉल साठी जितेंद्र नागोजी यांचा सन्मान करण्यात येतोय युवासेना जिल्हाध्यक्ष हर्षद डेरे आणि तिसऱ्या अंपायरांचा निर्णय फेअर डिलिव्हरीचो बॉल रिलीज व्हायच्या आधी बॅट्समन शफल झालो होतो त्यामुळे मात्र ही फेअर डिलिव्हरी असतली षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू बॅटची कडा घेता चेंडू मात्र स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये अडवता हो चेंडू पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 1 धाव निघाली असा 2 महत्त्वपूर्ण विकेट समोरच्या संघात दिल्यानंतर सांघिक धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 1 धाव फलकार नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सातेरी नेमळे क्रिकेट संघ पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये
माऊली सातेरी युवराज स्पोर्ट संघाचा पारडा तर जड दिसता, मात्र येणाऱ्या 4 षटकामध्ये गोपाळ भटाची बॅट या मैदानावर तळपली तर निश्चितपणे धावांचो डोंगर आपणाक भोग मिळतलो. पंचांका विनंती असतली की मैदानामध्ये आमसभा ग्रामसभा थोडेसे कमी करा आणि सामन्याक सुरुवात करा. झाले मरे चालू आणि मी सांगू दुसऱ्या षटकाक होतलो प्रारंभ. गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी मार्कवर असतलो सज्ज. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळ बटा शफल झालो, स्वतःसाठी जागा बनवल्या आणि त्यानंतर मात्र चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालेलो या इनिंग मधील पहिलो पर्णस्फोट चौकार. त्याच एका थापटार जाऊन पोचलेलो धावफलक. गोपाळ भटाच्या बॅट मधनं पहिलो चौकार बघूक मिळालो. सिद्धेच्या षटकात पुढचा चेंडू मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न उडालेलो, कारण जो खेळाडू चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू गोपाळ भटाच्या नावाचा लागलेला कलाम, ज्या माशासाठी ह्या जाळा रचला गेला त्या जाळ्यात मात्र मोठी सुरमई अडकली गेली. मोठो फटको खेळण्याच्या नादात गोपाळ भटाच्या नावाचा लागता कलाम. गोपाळ भटा बॅक टू द पवेलियन. एंडच्या दिशेने विघ्नेश आंदोर्लेकर. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 5 आणि 5 या धावसंख्येत तिसरा लागलेला कलाम, मोठा कलाम लागला. प्राइज विकेट मिळाली. अटकेचो पेटको जे का म्हटलो जाता तोच अटकेचो पेटको मैदानाच्या बाहेर, संघाचो सरसेनापती मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने विघ्नेश सिद्धेच्या षटकातील तिसरो चेंडू. यावेळी मात्र दर्जेदार चेंडू आपण भोग मिळालो. टप्प पडल्यानंतर थोडस आतमधल्या साईडिक वळसो घेणारो चेंडू. पंचांचो इशारा वन बाउन्स आपण बघूक मिळता. 3 चेंडूचो खेळ झालो असा समाप्त. निर्धाव चेंडूचो खेळ झालो समाप्त. पडसार चेंडूचो खेळ झालो असा समाप्त. धावसंख्या 3-5. सगळे पुढचो चेंडू हलक्यात चेंडू टॅप करण्यासाठी झालेलो प्रयत्न. स्लाइस केलो गेलो चेंडू जोपर्यंत संदेश चेंडूवर इलो तोपर्यंत मात्र एकेरी धाव. एक या धावसंख्येन अर्धा डझन धावा धाव फलकार. 6 धावा धाव फलकार. सिद्धेच्या षटकाची पुढचो चेंडू. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचो चेंडू होतो. खुदून काढलेलो फटको राकेश सारंगचो. पहिली धाव पूर्ण. दुसरा धावेचा झालेला
प्रयत्न आणि बघता बघता दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये इली. 2 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या आटक्याच्या पेटार 8 धावा धाव फलकार. 5 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त आणि 5 चेंडू मध्ये आतापर्यंत गोलंदाज सिद्धेश थोडस हाबी ठरता. षटकाची सांगता करणारो अंतरिम चेंडू आणि अंतरिम चेंडूवर शॉर्टम पुलचा फटको. फलंदाज राकेश याच्या बॅटमधनं डीप मिड विकेटच्या दिशेने 1 बाउन्स चेंडू गेलो और दरो बघूक मिळालो. पर्णा स्पोर्ट्स चौकार. तिसऱ्या षटकात होतो प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर प्रतीक डिचोलकर, ज्या प्रतीकने मागच्या सामन्यामध्ये कमाल केली होती. पंचांचा इशारो इलो. 2 हात झाले समांतर. चेंडू भोग मिळालो अवांतर, ज्या चेंडूक मालवणीत म्हटला जाता बघता भजी मागता वडे समुद्राक मासो तडीक मॉल अशा पद्धतीचो चेंडू. सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली. 13 धावा धाव फलकार. प्रतीक डिचोलकरची अतिशय भेदक गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाक सेमीफायनल मध्ये आणणारी ती गोलंदाजी. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी. परत एकदा पंचांचे 2 हात झाले समांतर. गिफ्टच्या स्वरूपात मिळालेली एकेरी धाव. 1 या धावसंख्येन वधारलेलो धाव फलक. 14 धावा धाव फलकार. 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 अशी धावसंख्या. मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न सफल झालो विघ्नेश आणि त्यानंतर मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू पाठवल्यान एकेरी धाव झाली पूर्ण. 1 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली. 15 धावा धाव फलकार. एका चेंडूचा खेळ झाला असा समाप्त आणि एका चेंडू मध्ये प्रतीक आतापर्यंत 3 धावा खर्च करता. दुसऱ्या बाजूक मात्र राकेश सारंग उभादंडा गावचो ह्यो अतिशय दर्जेदार खेळाडू, गुणवान खेळाडू. आज स्वतःक सिद्ध करूचा लागतला. क्षमता असा, ताकद असा आणि हीच क्षमता आज सिद्ध करूची गरज असा राकेश तुका मैदानामध्ये. गोपाळ भटान दाखवलेलो विश्वास, तोच विश्वास सार्थ करूची जबाबदारी. परत एकदा ऑफस्टम्पच्या बऱ्याच बाहेर जाणार होतो चेंडू. परत एकदा पंचांचे 2 हात झाले समांतर. चेंडू भोग मिळता अवांतर आणि अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावेन सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली असा धाव फलकार. 16 धावा. स्पर्धेदरम्यान सन्मान्य संतोष परब यांचा शुभ आगमन. विनंती असतली की आमच्या प्रमुख मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हा. यावेळी मात्र सुरेख चेंडू टप्पो पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारो चेंडू. फलंदाज राकेश सारंगला बीट करणारो चेंडू भोग मिळालो. पडसार चेंडूची सांगता झाली, पोलांड्या चेंडूची झाली असा सांगता. षटकातील तिसरा चेंडू मोठ्या फटक्यासाठी झाला असा प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. राकेश सारंगच्या नावाचा लागलेला कलाम. मोठो फटको खेळण्याचो राकेशचो इरादो थोडसो अंगलट इलो आणि राकेशाक जाऊचा लागतला पवेलियनच्या दिशेन, तंबूच्या दिशेन. चौथ्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 16. न्यू बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने राकेश माघारी परतल्यानंतर धनंजय राणे मॅन फ्रॉम वजराट गावचो अतिशय दर्जेदार खेळाडू, गुणवान खेळाडू, युवा खेळाडू
आज धनंजयवर जबाबदारी असतली संघाची नौका थोडीशी अडचणीत असा, मात्र हीच अडचणीत असलेली नौका किनाऱ्याक लावची जबाबदारी घेऊन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने फलंदाज धनंजय. प्रतीकच्या षटकाची पुढचो चेंडू, यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी प्रतीकची. टप्प पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेक जाणारो चेंडू, हलक्या हातान चेंडू कट गेलो. एकेरी धाव निघाली. एक या धावसंख्येत मात्र 4 चेंडूंचा खेळ चालू असा समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकार जाऊन पोहोचतली 17 धावा. स्पर्धेदरम्यान शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय नितीनजी मांजरेकर साहेबांचा शुभ आगमन. विनंती असा की आमच्या प्रमुख मान्यवर कक्षामध्ये साहेब आपण स्थानपन्न व्हा. सन्माननीय स्वप्नील गावडे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय नितीन मांजरेकर साहेबांचा या ठिकाणी स्वागत होता. षटकाची पुढचो चेंडू, यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू कव्हर्स रिजन मध्ये खेळून काढण्याचा झालेला प्रयत्न. एकेरी धावसंख्येची पावदा अगदी सहजरित्या दुहेरी धावसंख्येकडे वळली. क्षेत्ररक्षणात असलेली ढिलाई आणि याच ढिलाईचा फायदा दोन फलंदाजांनी घेतलो. ज्या ठिकाणी फक्त एकेरी धाव निघाली असती त्या ठिकाणी मात्र दुहेरी धाव निघाली. नको नको जाऊया आणि गुळाम चाटून खाऊया या मालवणी म्हणीची झाली आठवण. 2 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 19 धावा धाव फलकार. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय तुळस सरपंच यांचे मिस्टर सन्माननीय रामू परब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मी सन्माननीय सागर गावडे आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करतोय. तीन षटकांचा खेळ झाला असा समाप्त. शेवटच्या चेंडूवर निघालेली एकेरी धाव सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली असा 20 धावा. 3 षटकांची झाली असा सांगता. पहिल्या 18 चेंडूमध्ये निश्चितपणे आतापर्यंत माऊली सातेरी युवराज स्पोर्ट संघ थोडंसं हबी असा, मात्र येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूवर एका बाजूक विघ्नेश आरोंदेकर आणि दुसऱ्या बाजूक मात्र धनंजय राणे हे 2 फलंदाज असलेले मैदानामध्ये 12 चेंडू तर कमीत कमी 25 ते 30 धावा जमवूचो असतो इरादो. कारण येणाऱ्या इनिंग मध्ये विपुल पवार सारखो फलंदाज समोरच्या संघामध्ये असा, त्यामुळे मात्र एका मोठ्या धावसंख्येकडे जाऊचा लागताला आणि त्याच इराद्यान या 2 फलंदाजांची फलंदाजी बघण्यासारखी असतली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वासुदेवचो पहिलो चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर मात्र पंचांचे 2 हात होतले गगनाक समांतर. टांगा पलटी, घोडे फरार, भगवा चषक, षटकार. पहिल्याच्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतरच्या चेंडूवर मात्र वापसी करता गोलंदाज वासुदेव. विघ्नेशच्या बॅटमधनं एक मोठं फटको, त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी. पडसार चेंडूची सांगता. 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 26 धावसंख्या. यावेळी मात्र परत एकदा मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण केले गेले यष्टीरक्षकाकडनं. निर्धाव चेंडूची झाली असं सांगता. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 26 धावा धाव फलकार. या स्पर्धेदरम्यान शिवसेना शहर प्रमुख सन्माननीय उमेश येरम साहेब यांचं शुभ आगमन. विनंती असा की आमच्या प्रमुख मान्यवर कक्षामध्ये साहेब येऊन स्थानपन्न व्हा. आणि साहेबांचा स्वागत झाला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरसून मोठ्या फटक्यानेशी, लांबलचक षटकारानेशी भगवा चषक, षटकार. बत्तीस धावा धाव फलकार. 2 मोठे फटके, 2 षटकार आपणा भोग मिळाले. यावेळी मात्र सुरेख चेंडू. टप्पो पडल्यानंतर थोडंसं खाली राहणारा चेंडू. फलंदाज यावेळी मात्र बीट झालो. निर्धाव चेंडूची झाली असं सांगता 5 चेंडूचा खेळ झालो समाप्त. स्पर्धेदरम्यान सदा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सन्माननीय सदाधुरी यांचं शुभ आगमन. विनंती आहे की आमच्या प्रमुख मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हा. यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी झालेलो विघ्नेशचा प्रयत्न. स्टेप आउट करत मोठा फटको खेळण्याचा झालेलो प्रयत्न आणि या मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात फर्निचर झाला उद्ध्वस्त. दांडी झाली गुल.
कटक्यार बॉट जाग्यार पलटी विघ्नेशच्या नावाचा लागलेला कलाम सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 32 धावा 4 षटकांचा खेळ झाला समाप्त पहिल्या 4 षटकांमध्ये सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली 32 5 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा येणारे 6 चेंडू असलेले बाकी आणि 6 चेंडू मध्ये काय घडतला काय बिघडतला ह्या मात्र आपण बघूचा लागतला तोपर्यंत जाऊया डीजे मसूरकर प्रतीक डिचोलकरने टिपलेलो ह्यो जेल वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू धनंजय राणेच्या नावाचा लागलेला कलाम 6व्या कलाम लागला 6वो खेळाडू तंबूच्या दिशेन बॅक टू द पवेलियन वाईडलँड यॉर्कर पद्धतीचा चेंडू फलंदाजाक बीट करणारा चेंडू भोग मिळालो प्रयत्न तर होते फलंदाज प्रकाशचे मात्र सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी गोलंदाज प्रतीकची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली 2 चेंडूच्या सांगते अखेरीस 32 धावा धाव फलकार षटकात तिसरो चेंडू परत एकदा मुकरी लाईन जे का म्हटली जाता अशा मुकरी लाईनचा होतो चेंडू एकेरी धाव निघाली 1 या धाव संख्येन तिरियेचो डबल गेम 33 धावा धाव फलकार यावेळी मात्र पंचांचे दोनही हात झाले समांतर ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर जाणार होतो चेंडू पंचांनी दंडित केला गेला गोलंदाजाक एकेरी धाव निघता 1 या धाव संख्येन सांघिक धाव संख्या 34 धावा 3 चेंडूच्या सांगते अखेरीस स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटको खेळण्याचा झालेला प्रयत्न 2 क्षेत्ररक्षक असत आणि या 2 क्षेत्ररक्षकामध्ये निश्चितपणे विपुल प्रवार स्क्रीनवर इलो एकेरी धावसंख्येची पावला अगदी सहजरित्या दुहेरी धावसंख्येने वळली गेली 2 फलंदाजांची 2 या धावसंख्येने 4 चेंडूचा खेळ झाला समाप्त 36 अशी धावसंख्या धाव फलकार मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न बॅट आणि चेंडूचा काही संपर्क येणार नाही चला हवा येऊ द्या अशी परिस्थिती मैदानामध्ये झाली निर्माण 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त 36 अशी धावसंख्या षटकाची सांगता करणारो भैरवी घालणारो चेंडू असतो बाकी अंतरिम चेंडूवर परत एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड फटको खेळण्याचा झालेला प्रयत्न विपुल प्रवार स्क्रीनवर इलो एकेरी धावसंख्येची पावला दुहेरी धावसंख्येकडे वळली गेली आणि दुहेरी धावसंख्येची पावला अगदी सहजरित्या तिहेरी धावसंख्येकडे वळताना आपणाक भोग मिळाली 4थ्या धावेसाठी झालेला प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात फलंदाज यावेळी मात्र निखिल बट्टा आउट होताना आपणाक भोग मिळतलो 3 या धावसंख्येत मात्र इनिंगची होतली सांगता 5 षटकांचा खेळ झाला समाप्त सांघिक धावसंख्या धाव फलकार 39 धावा धाव फलकार 40 धावांचा करूचा असा पाठलाग दुसरो सेमीफायनलचा सामना पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये
कमी धावसंख्येचा सामनो अगदी शेवटच्या षटकापर्यंत आपण बघितलो. मात्र या सामन्यामध्ये काय घडतला, एका बाजू गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली खेळणारो सातेरी नेमळे संघान प्रथम फलंदाजी करताना 39 धावा तर जमवल्या असत. 40 धावांचो करूचो असा पाठलाग आणि या 40 धावांचो पाठलाग माऊली सातेरी युवराज स्पोर्ट्स संघ, ज्या संघाचा नेतृत्व करता विपुल पवार. मागच्या सामन्यामध्ये विपुलची बॅट या मैदानावर तळपली होती. विपुलच्या बॅट मधनं अर्धशतकी खेळी आपल्याला बघूक मिळाली होती. तीच खेळी विपुल पवार या मैदानामध्ये करत आपल्या संघाक फायनलचा तिकीट दितलो. की दुसऱ्या बाजून मात्र गोपाळ भटाचो अनुभव आज मैदानामध्ये कामी येतलो. या सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर होतलो बदल. मायक्रोफोनवर आवाज ऐकूया. हिंदी मराठीचो रेडिओ आवाज मिस्टर अशोक नाईक सर. भूषण जादव अच्छी गेंद हल्के से फिर से मोड़ा गेंद को ऑन साइड पर सिली मिडान पर फील्डर दूर है और जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते दोनों बल्लेबाज एक सिंगल के साथ अपने खाते की शुरुआत करते हुए मैदान पर एक शानदार इनिंग के लिए 16 रन बनाए विघ्नेश आंदुरलेकर ने 2 छक्के लगाए लेकिन बाकी के बल्लेबाजों ने काफी निराश किया। ओवर पिच गेंद खड़े खड़े एक जोरदार बल्ला घुमाया था शायद मिड ऑन जो कि 30 यार्ड सर्कल के भीतर और वहीं पर लॉन्ग ऑन पर एक बड़ा शॉट लगाना चाहते थे लेकिन टाइमिंग नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच में
और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। इस बार खड़े खड़े फिर से एक बार ऑफसाइड पर खेलना चाहते थे, गेंद के लाइन से बीट हुए। अच्छी किस्मत, गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर गोपाल भट्टा ने। स्कोर रुका हुआ 2 पर। सामने टारगेट है 40 रन टोटल 5 ओवर में मैच को जीतने के लिए। कट के ऑफसाइड पर इस बार गैप में, और जब तक बहुत अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग। गेंद को उठाया, फील्ड किया, थ्रो किया, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। कोई ज्यादा मौका नहीं दे रहे पहले ओवर में। पावर प्ले में राकेश सारंग बिल्कुल एक अच्छी लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर रुका हुआ 3 पर बिना किसी नुकसान से। अल्टी पल्टी, बहुत ही लाजवाब टाइमिंग इस बार। और देखने का फील्डर है, गेंद के पीछे 1 रन के लिए निकले, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। बहुत अच्छी फील्डिंग। जिस तरह से गेंद और बल्ले में संपर्क हुआ था, लगा था गेंद बाउंड्री लाइन को पार करेगी, लेकिन बहुत शानदार फील्डिंग। मिले 2 रन स्कोर के खाते में। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 5 रन बिना किसी नुकसान से। भगवा चषक 2025 स्पर्धेदरम्यान खूप खूप धन्यवाद। प्रथम पारितोषिक 75,000 रुपये जिल्हा प्रमुख शिवसेना आदरणीय श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब। द्वितीय पारितोषिक सन्माननीय श्री सचिनजी वालावलकर। त्याचबरोबर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी 10,000 रुपये प्रत्येकी पारितोषिक वेंगुर्ले शिवसेना शहर प्रमुख सन्मान्य श्री उमेशजी येरम साहेब। चषक पुरस्कृत करता येते। द्वितीय चषक माननीय श्री नितीन मांजरेकर। तृतीय चषक सन्मान्य श्री अर्षद डेरे साहेब। चतुर्थ चषक माननीय श्री प्रथमेश सावंत। मालिकावीरासाठी भेटवस्तू माननीय श्री श्याम कृष्णा कोलगेकर। सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद। वळ्या पुन्हा एकदा मैदानात या सामन्या दरम्यान दूसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर और अपने लंबे रनअप पर गेंदबाजी के लिए आ चुके हैं गजानन पेडनेकर। शुरू के 2-3 ओवर का खेल बहुत निर्णायक रहेगा और जिस तरह से पहला ओवर रहा, बहुत अच्छी गेंदबाजी की राकेश सारंग ने, ज्यादा मौका नहीं दिया बड़े शॉट के लिए। 40 का टारगेट है, 35 रन अभी भी दूर है मुकाबला जीतने के लिए और खेल बाकी है 4 ओवर का। और गेंदबाजी में कमेंट्री बॉक्स के ओर से गजानन पेडनेकर और सामने लेफ्ट हैंडर बैटर है अनिकेत। घूमकर मारा इस बार गेंद हवा में, स्क्वायर लेग पर फील्डर और पहला विकेट निकलता हुआ टीम का। स्पर्धे दरम्यान खूप खूप धन्यवाद सन्माननीय सचिनजी वालावलकर साहेब जिल्हा समन्वयक। त्याचबरोबर वेंगुर्ला तालुका प्रमुख सन्मान्य श्री नितीनजी मांजरेकर। वेंगुर्ले शहर प्रमुख सन्माननीय उमेशजी एरम साहेब। जिल्हा संघटक सन्माननीय श्री सुनील डुबळे साहेब। तालुका संघटक सन्माननीय श्री बाळा दळवी। युवा जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री हर्षद डेरे साहेब। युवा तालुका प्रमुख सन्मान्य श्री स्वप्नील गावडे। युवा शहर प्रमुख सन्मान्य श्री सागर गावडे। युवा शहर सचिव सन्मान्य श्री उमेश आरोलकर। शहर संघटिका मॅडम श्रद्धा बाविस्कर। युवती तालुका प्रमुख मॅडम योगिता कडुलकर। उपतालुका प्रमुख सन्मान्य श्री सलील नाबर। उपजिल्हा प्रमुख सन्मान्य श्री सुहास कोळसुलकर। कोस्टल तालुका प्रमुख सन्मान्य श्री काशीनाथ नार्वेकर। उपजिल्हा प्रमुख सुनील मोरजकर। त्याचबरोबर सन्मान्य श्री श्याम कोलगेकर। मैडम दिशा शेटकर। तालुका संघटक शबाना शेख अल्पसंख्याक प्रमुख। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। उन्हीं के साथ उपजिल्हा संघटिका सन्मान्य मैडम शीतल साळगावकर। उपतालुका प्रमुख कौशिक परब। तालुका सरचिटणीस संजयजी गावडे आणि उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई। तुमचा मनपूर्वक धन्यवाद। हल्के से टैप किया इस बार ऑफ साइड पर, गली की तरफ गेंद चली गई, एक सिंगल के लिए निकले, क्या दूसरा रन नहीं, बिल्कुल बहुत अच्छा थ्रो सीधा विकेट कीपर के हाथों में और एक सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में। नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर, विपुल पवार बहुत कुछ दारोमदार रहेगी। पिछले मैच में बहुत ही शानदार बल्लेबाजी की है और देखना होगा सेमीफाइनल का मुकाबला है, थोड़ा सा अतिरिक्त दबाव होता है इस मैच में। सेमीफाइनल के मुकाबले 40 का टोटल मैंने बात की है, कम भी नहीं है ज्यादा भी नहीं है 5 ओवर में और खेल जारी है दूसरे ओवर का। बॉलिंग मार्क पर गजानन एक 15-16 कदमों के रनअप के साथ अपने बॉलिंग मार्क पर खेला। इस बार रन के लिए निकले और जब तक मिड ऑफ पर थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में, जब तक अपने आप को संभलते गेंद को फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन और मिला, इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 7 रन 1 विकेट के नुकसान पर।
एकमात्र विकेट जो शुरू में अनिकेत खुद के व्यक्तिगत 2 पर लेफ्ट हैंडर बैटर मैदान पर भूषण जाधव 4 पर और विपुल ने खाता। अच्छी गेंद इस बार आगे निकलकर गेंद को ड्राइव किया, इस बार लॉन्ग अप पर फील्डर और जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते। एक सूझबूझ की बल्लेबाजी, बिल्कुल कोई जल्दबाजी नहीं कर रहे विपुल। मालूम है विकेट बहुत महत्वपूर्ण है, इस विकेट पर रुकना टिकना और एक साझेदारी बनानी पड़ेगी और देखना होगा फिलहाल आने वाली गेंद पर क्या होता है। एक बार फिर से स्ट्राइक पर आते हुए भूषण जाधव सामने गजानन की गेंदबाजी का सामना करते हुए बैकफुट पर कट किया, लेग कटर गेंद के आने का इंतजार किया, आखिर में बिल्कुल बल्ले से गेंद को दिशा दी और जब तक कवर पॉइंट पर गेंद को फील्ड करते फिर से एक बार सिंगल मिल गया स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ टोटल आगे बढ़ा, 9 पर पहुंचा, 1 विकेट पर। टोटल सामने टारगेट है 40 रनों का 5 ओवर में और खेल जारी है दूसरे ओवर का। ऑन साइड पर शायद बल्ले से बाहरी किनारा लेते हुए रन लेने के लिए निकले थे, बाल बचे वहां पर। शॉर्ट पाइन लेग पर गेंद फील्ड होती हुई निशाना लगाया था, लगभग करीबी मामला बन सकता था वहां पर। विपुल पवार बच गए वहां पर रनआउट के खतरे से और खेल इसी के साथ समाप्त होता हुआ 2 ओवर और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 9 रन 1 विकेट के नुकसान पर। बिल्कुल 31 रन चाहिए, आने वाले 18 गेंदों का खेल बाकी, थोड़ा सा वक्त बीच में हमारे डीजे मसूर करके लिए। हवाई फायर, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। इस्तेमाल किया था और बिल्कुल पहले मन बनाया था भूषण ने इस शॉट के लिए, बहुत अच्छा शॉट, मिले 6 रन स्कोर में। अच्छी गेंद इस बार, बिल्कुल अच्छी गेंद, यॉर्कर लेन की सम्मान दिया, अपने फॉलो थ्रू में गेंद को उठाया। पहले सोचा था नॉन स्ट्राइक एंड पर जो कि थ्रो करने का, लेकिन जैसे ही देखा विपुल पवार अपने क्रीज में सुरक्षित है, एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा, 16 पर पहुंचा टोटल 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही शानदार इस टूर्नामेंट के साथ ओमकार मरिये स्कोरिंग की जानकारी देते हुए 16 पर पहुंचा, 1 विकेट पर। थोड़ा सा मैदान पर फील्डिंग में परिवर्तन और राकेश सारंग अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छी गेंद इस बार आगे निकलकर फिर से एक बार फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया विपुल पवार, थोड़ा सा शांत क्रिकेट, थोड़ी सी मिस फील्डिंग, दूसरे के लिए पलटे, बहुत ही शानदार कोशिश, लेकिन अपने क्रीज में सुरक्षित, मिले 2 रन स्कोर के खाते में। बहुत अच्छा क्रिकेट, अच्छा थ्रो था, राकेश सारंग ने बिल्कुल बढ़िया कोशिश की थी, लेकिन 2 रन बनते हुए 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 18 रनों पर। एक और से थोड़ा संयम के साथ बल्लेबाजी विपुल पवार के सामने, भूषण जाधव आक्रामक बल्लेबाजी करते हुए। ये नीचे रही, थोड़ी सी टिप्पा खाने के बाद गेंद और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर गोपाल भट्टा ने। ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर 3 फील्डर है तैनात, कैचिंग पोजीशन में। ऑफ साइड पर एक डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर है। ओ ये फुल टॉस गेंद, नो बॉल का इशारा अंपायर का, एक सिंगल बना स्क्वायर लेग बाउंड्री पर, फील्डर दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। जब तक थ्रो पहुंचता मिले 2 रन, नो बॉल का इशारा और एक सिंगल बन गया स्कोर में, टोटल मिले 3 और आने वाली गेंद के लिए अंपायर का इशारा हो चुका है फ्री हिट का। शायद इस गेंद पर अगर बड़ा शॉट बना तो शायद ये ओवर महंगा बन सकता है, लेकिन देखना होगा। राकेश सारंग ढेर सारा अनुभव है। फ्री हिट की गेंद,
फुल टॉस, बिल्कुल फिर से मौका दिया और मिड विकेट बाउंड्री पर बिल्कुल कोई मौका नहीं था फील्डर के लिए। फ्री हिट पर मिला मौका और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। शॉट लगता हुआ, ओ बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, जोरदार अपील। फ्रंट फुट पर गेंद के लाइन से बीट हुए, एक लेग कटर, ज्यादा थोड़ा सा बाउंस भी मिला और गेंद के लाइन के बीट होने के बाद गोपाल भट्टा ने निशाना लगाया और सफलता मिलती हुई विपुल पवार दूसरा विकेट चला गया टीम का। गेंदबाजी में परिवर्तन। अब खेल बाकी है 2 ओवर का। 12 गेंदों में 13 रन मैच को जीतने के लिए। 12 चेंडू 13 धावा और गेंदबाजी में परिवर्तन। सुबोध कालसेकर आ चुके बॉलिंग मार्ग पर। नए बल्लेबाज वासुदेव आ चुके मैदान पर। 2 ओवर बाकी, 12 गेंदों का खेल, 13 रन मैच को जीतने के लिए। बहुत अच्छा मुकाबला चलता हुआ इन दोनों के बीच का। इस बार खेला गेंद को ऑफसाइड पर सिलिमिडॉप की तरफ। जब तक जाते अपने फॉलो थ्रू में गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और थोड़ी सी बातचीत मैदान पर कप्तान गोपाल भट्टा ने जाकर बिल्कुल विश्वास बढ़ाया गेंदबाज का कि ऐसे कठिन परिस्थितियों में बिल्कुल किस तरह से गेंदबाजी करनी है। बहुत युवा खिलाड़ी है सुबोध और धीरे धीरे आते हुए अपने बॉलिंग मार्ग पर। खेल बाकी है 11 गेंदों का और 11 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए अभी भी 12 रन। 11 चेंडू 12 धावा। थोड़ा फील्डिंग में परिवर्तन। बिल्कुल सिलिमिडॉन 2 फील्डर शायद सिंगल रोकने के लिए। बैकफुट पर बल्ले का मुंह खोला, बिल्कुल बढ़िया शॉट। कवर पर, एक्स्ट्रा कवर पर फील्डर और जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल डबल। पिछले ओवर में 2 बड़े शॉट लगे। कहीं न कहीं मुकाबला थोड़ा दूर लग रहा था लेकिन पिछले ओवर में 2 छक्के लगे और मैच में फिर से वापसी की। देखना होगा फिलहाल किस तरह से यह मुकाबला समाप्त होता है दोनों के बीच का। फुल टॉस गेंद, फिर से एक बार कवर पर फील्डर। बहुत अच्छी फील्डिंग को सजाया है मैदान पर कप्तान गोपाल भट्टा ने। लॉन्ग ऑफ है, डीप एक्स्ट्रा कवर है। ऑन साइड पर भी 3 फील्डर तैनात है। ऑफ साइड पर सिलिमिडॉन है, शायद सिंगल रोकने की कोशिश है और सुबोध अपने बॉलिंग मार्ग पर अपने लंबे रन अप पर कमेंट्री बॉक्स के और से अगली गेंद लेकर। बहुत बढ़िया शॉट, बल्ले का मुंह खोला। इस बार कवर पॉइंट बाउंड्री पर लंबी दौड़ लगाई, एक सिंगल दूसरे के लिए पलटे और जब तक थ्रो पहुंचता बैकअप हो रहा था विकेट कीपर के साथ। मिले 2 रन स्कोर के खाते में। एक रन बहुत कीमती इस मैच का और इन 2 रन के साथ टोटल आगे बढ़ा 32 रन 2 विकेट पर। फिर से अच्छा शॉट ऑफसाइड पर। कवर पर फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते, फिर से एक बार सिंगल। एक रन बनता हुआ
मैच आ चुका है 7 गेंदों में 7 रन। 7 गेंदों में 7 रन। यह गेंद बहुत निर्णायक रहेगी इस मैच में। अगर डॉट निकालने में सफल रहे सुबोध तो अंतिम ओवर में मुकाबला जारी रहेगा बिल्कुल। ओ जोरदार अपील, सिंगल के लिए निकले थे, नॉन स्ट्राइकर एंड पर लगभग खतरा था। ओवर थ्रो, मिड ऑन पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। एक अपील जोरदार था लेकिन कहीं ना कहीं शायद बल्ले से लगकर गेंद निकली थी, अंपायर के बिल्कुल इशारा। और एक सिंगल के साथ अब मैच आ चुका है। 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर के बाद टोटल स्कोर 34 रन। अंतिम ओवर 6 गेंदे और 6 रन मैच को जीतने के लिए। 6 चेंडूत 6 धावा। लास्ट ओवर 6 गेंदे 6 रन मैच को जीतने के लिए। गोपाल भट्टा अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे मैदान पर और देखना होगा फिलहाल मुकाबला किस तरह से समाप्त होता है दोनों के बीच का। ओ इस बार सिली मिड ऑफ पर, लेकिन गेंद हाथों से थोड़ी सी दूर निकली मिड ऑफ पर फील्डर। और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। शायद फील्डर को लगाया था, यह कैच होना चाहिए था, नहीं हुआ। 5 गेंदों में 5 रन। बाबा बाकर अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट। इस ओवर को आगे बढ़ाते हुए 40 का टोटल टारगेट और मुकाबला आखिरी ओवर पर दिखाई देता हुआ। अच्छा शॉट, इस बार ऑफसाइड पर, गेंद हवा में, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर को बीट करते हुए एक बहुत ही महत्वपूर्ण चौका। गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। चार गेंदों में 1 रन। इस बार आगे निकलकर खेलना चाहते थे, गेंद सिली मिड ऑन की तरफ निकली, लेकिन कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। खेल बाकी है 3 गेंदों का। मैच को जीतने के लिए चाहिए 1 रन। चलो आइए प्लीज कैप्टन जय तीर्थ तुलस क्रिकेट टीम कैप्टन आइए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। जय तीर्थ तुलस कैप्टन आइए प्लीज। अच्छा शॉट ऑफ साइड पर, सिली मिड ऑफ पर, और जब तक गेंद फील्ड करते एक सिंगल के साथ मुकाबला समाप्त होता हुआ मैदान पर।